हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीमध्ये मीनिंग आणि सेंटेन्सेस तुम्हाला स्वतःला करून बघायचे आहे की कसं त्या सेंटेन्समध्ये वर्डला यूज करण्यात आलेला आहे. आणि नंतर बघूया आपण दोन वन वर्ड सबस्टिट्यूशन. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड, ज्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. त्या ऑप्शन्समधून आपल्याला करेक्ट स्पेलिंग कोणती आहे ते बघायची आहे आणि त्याचं मराठीमध्ये मीनिंग बघूया. आणि लास्ट आहे इडम्स अँड फ्रेजेस. ओके, सो स्टार्ट करूया आजचं सेशन. आपलं फर्स्ट वर्ड आहे आपलाचा तो आहे पंटर्स. PUNTERS, पंटर्स. सो पंटर्सचं डेफिनेशन काय होतं? अ पर्सन हू गॅम्बल्स, प्लेसेस अ बेट और मेक्स अ रिस्की इन्व्हेस्टमेंट, तर त्याला काय म्हटलं जातं? पंटर्स असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये काय होतं मग याचा अर्थ? की धोकादायक गुंतवणूक करणारा जो व्यक्ती असतो, म्हणजेच काय तर मेक्स अ रिस्की इन्व्हेस्टमेंट, म्हणजेच धोकादायक गुंतवणूक करणारी जी व्यक्ती असते त्याला म्हटलं जातं पंटर्स. आणखी काय तर जुगार खेळणारी किंवा बेट लावणारी म्हणजे काय होतं? बेट म्हणजे होते पैज लावणारी जी व्यक्ती असते त्याला सुद्धा म्हटलं जातं पंटर्स. सो मराठीमध्ये पंटर्स म्हणजे काय होते मग? धोकादायक गुंतवणूक करणारी व्यक्ती. आणखी होतं जुगार खेळणारी आणि पैज लावणारी. तर म्हणजेच काय होतं? पंटर्सचा अर्थ अ पर्सन हू गॅम्बल्स, प्लेसेस अ बेट ऑर मेक अ रिस्की इन्व्हेस्टमेंट. सो जुगार खेळणारी, पैज लावणारी आणि धोकादायक गुंतवणूक करणारी जी व्यक्ती असते त्याला म्हटलं जातं पंटर्स. सिनोनिम्स आहेत गॅमलर, बॅकर आणि स्पेक्युलेटर. आणि अँटोनिम्स आहेत पंटर्सचे ब्रोकर, मर्चंट, सेलर, वेंडर. ओके, हे अँटोनिम्स आहेत. परत एकदा बघूया आपण पंटर्सचे काय होतात सिनोनिम्स. गॅमलर, बॅकर आणि स्पेक्युलेटर. आणि अँटोनिम्स आहेत ब्रोकर, मर्चंट, सेलर आणि वेंडर. नेक्स्ट बघूया सेंटेन्स. तुम्ही स्वतःच्या मनाने तयार करून बघा की कसं त्या सेंटेन्समध्ये वर्डला यूज केलेला आहे. नेक्स्ट वर्ड आहे रॅटल. RATTLE, रॅटल. रॅटलचं डेफिनेशन होतं मेक ऑर कॉज टू मेक अ रॅपिड सक्सेशन ऑफ शॉर्ट शार्प नॉकिंग साऊंड. म्हणजे जसं कधी हवेनी खिडकी वगैरे वाजत असते तर कसा खडखड खडखड आवाज होत असतो. सो तो जो खडखड खडखड आवाज होत असतो त्याला काय म्हटलं जातं? रॅटल असं म्हटलं जातं. सो रॅटल म्हणजे काय होतं? खडखडाट किंवा खिडक्यांचा जो खडखडाट असतो त्याला सुद्धा म्हटलं जातं रॅटल. मराठीमध्ये काय होतं मग रॅटल म्हणजे? खडखडाट किंवा खिडक्या इत्यादीचा खडखड असा आवाज करणे किंवा होणे. ओके, सो रॅटल म्हणजे होतं मेक ऑर कॉज टू मेक अ रॅपिड सक्सेशन ऑफ शॉर्ट शार्प नॉकिंग साऊंड. ओके, म्हणजेच काय होतं याचा अर्थ मराठीमध्ये? खडखडाट किंवा खिडकी इत्यादीचा जो आवाज असतो, खडखड असा आवाज असतो, तो करणे किंवा होणे त्याला म्हटलं जातं रॅटल. सिनोनिम्स आहेत क्लॅटर, बँग, क्लँग, क्लँक आणि क्लिंक. आणि अँटोनिम्स आहेत क्वाईट, सायलेन्स, सिलेक्टनेस, स्टिल आणि स्टिलनेस. परत एकदा बघूया आपण सिनोनिम्स आणि अँटोनिम्स रॅटलचे काय होतात. सो सिनोनिम्स आहेत क्लॅटर, बँग, क्लँग, क्लँक आणि क्लिंक. आणि अँटोनिम्स आहेत क्वाईट, सायलेन्स, सिलेक्टनेस, स्टिल आणि स्टिलनेस. नेक्स्ट वर्ड आहे प्रोटेस्टेशन. PROTESTATION. प्रोटेस्टेशन म्हणजे काय होतं? तर अन एम्पॅथेटिक डिक्लेरेशन इन रिस्पॉन्स टू डाऊट ऑर अक्युजेशन. म्हणजेच काय तर निषेध करणे. ओके, एकंदरीत प्रोटेस्टेशनचा अर्थ काय होतो? तर निषेध किंवा गंभीर घोषणा करणे त्याला म्हटलं जातं प्रोटेस्टेशन. मराठीमध्ये प्रोटेस्टेशनचा अर्थ होतो निषेध आणि गंभीर घोषणा. सो प्रोटेस्टेशनचं डेफिनेशन आहे इंग्लिशमध्ये अन एम्पॅथेटिक डिक्लेरेशन इन रिस्पॉन्स टू डाऊट ऑर अक्युजेशन. आणि मिनिंग होतो त्याचं मराठीमध्ये निषेध किंवा गंभीर घोषणा. सिनोनिम्स आहेत डिक्लेरेशन, अनाउन्समेंट, स्टेटमेंट आणि प्रोफेशन. आणि अँटोनिम्स आहेत ऍक्सेप्टन्स, ॲग्रीमेंट आणि अलाउन्स.
सिनोनिम्स काय आहेत प्रोटेस्टेशनचे? डिक्लेरेशन, अनाउन्समेंट, स्टेटमेंट आणि प्रोफेशन. आणि अँटोनिम्स आहेत ॲक्सेप्टन्स, ॲग्रीमेंट आणि अलाउन्स. नेक्स्ट वर्ड आहे बायगॉन. बायगॉन म्हणजे काय होतं तर बिलॉंगिंग टू अन अर्लियर टाइम. अर्लियर टाइम म्हणजे जे आधीचा टाइम होता तो, त्याला काय म्हटलं जातं? बायगॉन. म्हणजेच काय की जो गेलेला आहे किंवा पूर्वीचा आहे त्याला म्हटलं जातं बायगॉन. मराठीमध्ये बायगॉनचा अर्थ होतो गेलेला किंवा पूर्वीचा. सो बायगॉनचा अर्थ आहे बिलॉंगिंग टू अन अर्लियर टाइम, म्हणजेच होतं गेलेला किंवा पूर्वीचा. सिनोनिम्स आहेत पास्ट, फॉर्मर, अर्लियर, वन टाइम आणि लॉंग ॲगो. आणि अँटोनिम्स आहेत प्रेझेंट आणि रिसेंट. ओके, सो बायगॉन म्हणजे काय होतं गेलेला किंवा पूर्वीचा, आणि त्याचे सिनोनिम्स आहेत पास्ट, फॉर्मर, अर्लियर, वन टाइम किंवा लॉंग ॲगो. आणि अँटोनिम्स आहेत प्रेझेंट आणि रिसेंट. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे आपलाचा तो आहे कॅबरे. कॅबरे म्हणजे काय होतं तर द व्हेरायटी शो परफॉर्म इन अ रेस्टॉरंट. तर रेस्टॉरंटमध्ये, खाद्यगृहामध्ये गाणं किंवा नृत्य जे परफॉर्म केलं जातं त्याला म्हटलं जातं कॅबरे. ओके, तर करमणुकीसाठी गाणे किंवा नृत्य हे परफॉर्म केलं जातं खाद्यगृहामध्ये, रेस्टॉरंट्समध्ये, त्याला म्हटलं जातं कॅबरे. ओके, आपण कॅबरेला एकंदरीत क्लब सुद्धा म्हणू शकतो, जे नाईट क्लब्स वगैरे असतात ते सुद्धा आपण म्हणू शकतो. सो कॅबरे म्हणजे काय होतं मग मराठीमध्ये? गाणे व नृत्य यांची करमणूक असणारे रेस्टॉरंट्स. ओके, म्हणजेच काय तर खाद्यगृह. नेक्स्ट वर्ड आहे डॉक. सो डॉक म्हणजे काय होतं द प्लेस वेअर द शिप्स आर रिपेअर्ड. जिथे काय शिप्स जे आहे, जहाज जे आहे ते रिपेअर केल्या जातात त्याला म्हटलं जातं डॉक. मराठीमध्ये त्याचा अर्थ काय होतो? जहाज गोदीत येणे किंवा आणणे. ओके, जिथे काय जहाज म्हणजे शिप्स जे आहे ते रिपेअर केल्या जातात, दुरुस्त केल्या जातात त्याला म्हटलं जातं डॉक. नेक्स्ट वर्ड बघूया आपण मिसस्पेल्ड वर्ड, ज्याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आपल्याला करेक्ट ऑप्शन बघायचा आहे काय. सो फर्स्ट वर्ड आहे आपला तो आहे मिसस्पेल्ड वर्ड मधला इन्सेक्टेरियम. इन्सेक्टेरियमचं करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, INSECTARIUMS. इन्सेक्टेरियम्स, INSECTARIUMS हे आहे इन्सेक्टेरियमची करेक्ट स्पेलिंग. आणि इन्सेक्टेरियम म्हणजे काय होतं तर कीटकशाळा, किंवा जिथे अशी जागा जिथे कीटक जे आहे, जिवंत कीटक, तिथे त्यांना वाढवलं जातं त्याला म्हटलं जातं इन्सेक्टेरियम. सो मराठीमध्ये काय होतं इन्सेक्टेरियम म्हणजे अशी जागा जिथे जिवंत कीटक ठेवले अथवा वाढवले जाते, किंवा त्याला आपण म्हणू शकतो कीटकशाळा. सो इन्सेक्टेरियमची करेक्ट स्पेलिंग आहे INSECTARIUMS. आणि त्याचा अर्थ होतो अशी जागा जिथे कीटक ठेवले जातात, जिवंत कीटक ठेवले जातात किंवा वाढवले जातात त्याला म्हटलं जातं इन्सेक्टेरियम म्हणजेच कीटकशाळा. नेक्स्ट वर्ड आहे सिमेट्री. सिमेट्रीची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, CEMETERY. आणि सिमेट्री म्हणजे काय होतं तर स्मशानभूमी. स्मशानभूमी किंवा दफन भूमी आणि कब्रस्तान. तर सिमेट्रीची करेक्ट स्पेलिंग आहे CEMETERY आणि त्याचा अर्थ होतो स्मशानभूमी, दफनभूमी आणि कब्रस्तान. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे लँडस्लाइड विक्ट्री. लँडस्लाइड विक्ट्रीचा काय अर्थ होतो? हिंदीमध्ये होतो भारी जीत. भारी जीत म्हणजे काय तर जर आता इलेक्शन चालू आहे, सो इलेक्शन मध्ये प्रचंड मतांनी जिंकणे त्याला म्हटलं जातं लँडस्लाइड विक्ट्री. बघूया मीनिंग आपण. ओव्हरवेल्मिंग विक्ट्री रिसिव्ड बाय अ कॅन्डिडेट ऑफ पॉलिटिकल पार्टी ॲट अन इलेक्शन. म्हणजेच इलेक्शन मध्ये एखाद्या पार्टीचा जो कॅन्डिडेट आहे तो भारी मतांनी जर जिंकलेला आहे त्याला म्हटलं जातं लँडस्लाइड विक्ट्री. मराठीमध्ये त्याला काय म्हटलं जातं मग? प्रचंड मताधिक्याने जिंकणे.
ओके. सो प्रचंड मताधिक्याने जिंकणे याला म्हटलं जातं लँडस्लाइड विक्टरी आणि हिंदीमध्ये त्याचा अर्थ होतो भारी जीत. लास्ट आहे मेक ऑर ब्रेक. मेक ऑर ब्रेकचा अर्थ होतो बनणे या बिघडणे. ओके. हिंदीमध्ये त्याचा अर्थ होतो बनणे या बिघडणे. काय आहे मिनिंग? सर्कमस्टान्सेस कॉजिंग टोटल सक्सेस ऑर टोटल रुईन. रुईन. ओके. सो याचा अर्थ काय होतो? एकतर संपूर्ण यश किंवा संपूर्ण नाश अशी जी परिस्थिती असते त्याला म्हटलं जातं मेक ऑर ब्रेक. मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं संपूर्ण यश किंवा संपूर्ण नाश निर्माण करणारी परिस्थिती. सो मेक ऑर ब्रेकचा अर्थ होतो सर्कमस्टान्सेस कॉजिंग टोटल सक्सेस ऑर टोटल रुईन. म्हणजेच हिंदीमध्ये त्याचा अर्थ होतो बनणे या बिघडणे आणि मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो संपूर्ण यश किंवा संपूर्ण नाश निर्माण करणारी परिस्थिती. त्याला म्हटलं जातं मेक ऑर ब्रेक. सो तुम्ही नोट डाऊन करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याची पीडीएफ जी आहे ती प्रोव्हाइड केली जाईल, ती तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही लिहू सुद्धा शकता तुमच्या बुक्समध्ये आणि जे आधीचे वर्ड झालेले ते सुद्धा रिवाइज करत चालायचा. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.